मंडळी रामराम. मी से बापू हटकर आणि तुम्ही देखील राहणार. बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल. आपलं खानदेशचा इतिहास भूगोल लागते जास्त बघत नाही. सण भाषा त्या बऱ्याच गोष्टी करणे. आज कानबाई रानबाई बद्दल मी तुम्हाला सांगेन. तसं आपण एक खानदेश नावनी उत्पत्तीनी एक रील बनाडेले त्यामा शेवट थोडीशी माहिती दिली कानबाईनी. RTV आपण बनाडेले त्याला डिटेल सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगू. श्रावण महिन्यानी नागपंचमी नंतर येणारा पहिला एतवार रविवार कानबाया बसतीस. ते कानबाया रविवारले बसतीस. मग काही लोक काय म्हणतात शनिवारले किल्लुनी भाकर किल्लुनी शाक आणि भाकरनं रोट कानबाईले देतच. की यार मी बी डोकं चाले नाही झालं म्हणा. आता कानबाई जर रविवारले येत होते शनिवारले रोट कोण आहे लोकेशले काही माहीत नाही त्याला अर्थच द्या. मग काही जुना लोकच हे मला सांगत ते म्हणे तो जो भाजी भाकरना रोट येत त्यांना कानबाईला काही संबंध नाही. सप्त्या जातच म्हणजे सप्त्या कोणी सप्त्यामधून कोणी सप्त्यामधून त्याला तो निवत राहतो. सप्त्या म्हणजे काय त्याच्यामध्ये बिथोरा असं सापनं चित्र काढतात त्याला तो निवत दावतच. जरा जिवंतिका तिने गावठी भाषामा जीवती म्हणतोस. आपण शतीबी पुस्तक ते त्या द्या दोन बाय आहेत त्या तुम्ही समजा जिवंतिका जीवती आणि शती असं समजा. पाळणा आहे मग ते पोरे खीर आहे ना पोरेचे खेवाडा आहेत त्या. मग एक रक्षण करच एक नशीब लिखत त्यांना खाले एक चित्र आहे त्यामा हत्तीवर बटेल बोध त्यांना आत्मा अंकुश आहे आणि वाघवर बटेल बृहस्पती त्यांना आत्मा चापकाय. ते यांना अर्थ असा आहे की बुध हा बुद्धीने देवता आहे आणि गुरु बृहस्पती आहे देवसना गुरु आहे म्हणजे शिक्षण आणि ज्ञान आणि बुद्धी आई ते पोऱ्याला भेटायला पाहिजे. ते या चित्राना अर्थ असा आहे पूर्णपणे की आई ते चित्र आहे यामा और नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूले मारा तो भक्त प्रल्हादनं रक्षण कर. भक्त प्रल्हादले दरीमा फेका उकळता तेलमा टाका होळीमा जाळाना प्रयत्न करा विष देवाना प्रयत्न करा तेव्हा बी देवनी वाचाडा. ते असं पोरेसले वाचाडायला पाहिजे यांना करता यांनी पूजा. हाऊ कन्हैया पोरे खेळताना तो चेंडू यमुनाना डवमा चालला गया तडे कृष्णने त्याला काडियाना तेव्हा कालिया होता. तो खेळ कायम राहायला पाहिजे या जरा जिवंतिकासाठी या. आणि हाऊ जो आहे हाऊ बुध आहे बुध आई बुद्धीने देवता आहे त्यांना आत्मा अंकुश आहे म्हणजे तो कंट्रोल आणि हाऊ बृहस्पती देवसना गुरु आहे तो शिक्षण देस. असा एक चित्राचा अर्थ आहे. पोरेसनी उन्नती ना करता आई बाकी कानबाईना आणि त्या सप्त्याना काही संबंध नाही. ते जे किल्लुनी भाजीनी भाकरना जो रोट आहे तो यश ना करताय अहो नाग ना करताय नाग नरसोबा. ते त्या जरा आणि जिवंतिका आहे. मराठी भाषामा इसले जरी आणि जीवती म्हणतात. आता जीवती काय राह आपल्याकडे सट्टी राहत ना कशी तरी जीवती राह
सती बी येते बा, जीवती आई नाही अरे जीवते देवता. आपण आपला पोरेस ना 5वी पुजल्यानंतर मनगटमा सटीनं टाक बांधत असतो, चांदीनं सोनं आपली ऐपतप्रमाणे ते त्या लोक जीवती बांधतात. देवी हे मूर्ती एकच राहते, त्या जीवती म्हणतात, आपण सती म्हणतात. ते काय आहे सती? सती आई नवीन पोऱ्यांना जन्मानंतर त्याला नशिबली की सध्या असतो ती सती. आणि ती असण्याकडे जीवती पुस्तक, आपल्याकडे सटी पुस्तक. त्या मनगटमा गायामा जीवती बांधतात, आपण सटी बांधतोय. मग त्या जीवती म्हणतात पूजाना नागनरसोबत जीवती पूजा, आणि आपण सटी पूजा, सप्त्या सप्त्या किंवा सप्त्या सटीवर तो ती पूजा आहे. जरा म्हणजे म्हातार दरड खात, जरा नावाने एक दल्ली होत, जरा संघ नाव ऐकले तू, बरोदरत नावनं राजा होता काशीला, त्याला 2 राण्या होत्या. एक साधू महाराज त्याने फौजीनं एक आंबानं यायतून बायकोले गावातले पोऱ्या गेलं, देवा तरी गोट आहे, पुराणने गोट आहे ती. तो घरून दोन्ही बायका सारखंच प्रेम होतं त्यानं. म्हणजे त्यांनी तो आंबा कापी सन 2 तुकडा करी सन बरोबर दोन्ही खापा दोन्ही बायका असली दिलीत. तिथे दिवस राहिला 9 महिने 9 दिन बाळानंतर पोरे जन्माले म्हणून ते इले बी अर्ध आणि तिले बी अर्ध. अशी काय करू, दिलं त्याने जंगल केस. तिकडे एक जरा होती, जरा म्हणजे म्हातारपण, यक्षिणी ती. योनी म्हणजे देव योनी, राक्षस योनी, भूत योनी, तसं यक्षिण ही जरा. मग तिने त्या 2 तुकडा लिहितात, जोडात शे देतात, सांदी देतात, चांदी. म्हणजे सण मग सांदानंतर तो एका पुऱ्या जितका जरा संद, जरा नावनी दल्लेली संद सांद जोड, म्हणजे सण तो जरा संद. तो राजा लिहू ना तो, मग तो जरा सांग तुम्हाला माहिती असेल. म्हणजे जरा आई दाखलला पोरेच ना जीवदान देणारी देवी. शिवती जिले म्हणतात, तिला शुद्ध पुराणिक शब्द आहे जिवंतिका, पण गावठी शब्द त्या जीवती म्हणतो. आई जीवती बी तेच घालतो, पोरे संरक्षण. आणि सटी, सटी आहे म्हणून शिकणार टाक माणूस. आपण मनगटमा बांधतोस ती सटी, आणि त्या बांधतोस ती शिवती. ती जीवतीने पूजा. मग तो कानबाई न पहिला रोज शाक भाकरला जो निवद राहतो सट्टीनं राहतो. सप्त्या म्हणतं, कोणी सप्त्या म्हणतं, आणि मराठी मुलुकमधले जीवती म्हणतो, जीवती. म्हणजे तो प्रश्न सुटी आहे. म्हणजे कानबाईना आणि भाकरना रोजना काही संबंध, किल्लुनी बाहेर ती दुसरा रोज असते, रविवारला रोज. आई कानबाई कोण आहे? लक्ष्मी. तिले परनिले ना पडत. काही लोक चुकीने प्रथा पाळतात. अंडे म्हणजे असे कसे अंडे, अंडे कोणी परनिलेस का? कानबाई ज्याला घर नवीन पडत त्याला माहिती आहे का तुमचे काय करणं पडत? परनिलाई नाही पडत तिले. गौराई आपली अंडे रे, गौराईला डायरेक्ट सुधारणा करतो बघायला होतात. जशी पोर आपला घर जन्मले तशी डायरेक्ट ती नाही, मुहूर्त नाही, काही नाही. होऊन तसं नाही राहत. मुहूर्त तर किसन लय ना पडत, परनी लय ना पडत. मग हिले परनी लयाना करता काय करणं पडत?
जडे पारंपरिक जनागरमा पिढी जात कानबाई पाटीलराव कंडेचाळीसनी नारेच्या कानबाईले लावाला आणि पर्णीला आलं बहुशा मनीसन पर्णीला नाही पडत आणि पर्णीला मनीसन की हो लक्ष्मी घरनी लक्ष्मी आणि आखाजीले जसं प्रत्येक ना घर आपली आंडरले लय येतं आंडर असं तसं कानबाई होऊ ना सर कानबाईले गोवा आपलं घर लागतीस आधी मोठं लिहायला तीस पोरी पहिल्यांदा दाखवल्या पोरीस झाला बे 7 उडीस 10 उडीस आणि मग त्या पोरी लगीन नंतर माहेर बजराय तिसले समज असतो लोक त्या माहेर वर आहे माहेर मा रावानंतर बी कानबाईन टाईमले त्या दाखवल्या नादान पुरीसले रोट खावान करता सासरवाडी मायानं पडे लई येतील असं कारण तो भावनकी ना होऊना सर आहे कानबाईना रोड फक्त भावनकीमध्येच कारण ती आपली भाऊ आहे आपली कुळमायनी आहेत बाहेरना कुळना लोक शेतीना निवाद चालव नाही ही आपली तसं आंडेर नाही आंडेरले जरी आपण जन्म दिला ना तरी ते परकानं त्याने म्हणजे गौराईनं निवत जो आहे प्रसारी कोणी बी खास आकाशीचा पहिला रोज शंकरेच पाहून चार काय असताले साजऱ्यात शेवाय कोणली विजतात आपण साजरे दुसरी रोज पुरणपोळी आकाशी रोज अंबान रोज मग त्याला आपण आघाडी बी टाकतात पित्तर बी जे वाटतात आणि कोणी बी होई जात परजात दुसरा पूर महिना माणूस बाई त्यासले ते जेवण देऊ शकतो की जेवण कानबाईने देता येत नाही फक्त भावबंद कारण ती आपली होच लक्ष्मी नारे रूप आणि नारळ आईचे रूप आहे आई लक्ष्मी नारायण रूप कानबाईने हाती मूर्त्या बी करतात लोक पण तिथं मूळ रूप जे आहे ते नारळ नारळले डोळ्या नाक करी झाली नथनी बितनी दाग दागिना झाले सनी वड्डी भिंडी 15 जणी तिला कानबाई म्हणजे कोसतच मूळ रूप नारळ आधी नारळ आहे लक्ष्मी नारायण रूप आहे सत्यनारायण टाइमले काय पुसते नारळ नारायणची पुसतच ना आपण तांब्यावर नारळ ताटमा गहू ते तांदूळ संत्यामा लंगड्या देव त्याने उत्तर भारत लड्डू गोपाल म्हणतात तो कृष्ण आहे काना आहे विष्णू आहे नारायण आहे तीच पूजा कानबाईनी सत्यनारायणले कस नारळ चौरवर ठेसन पुस्तक कानबाईना बी तेच नारळ कस चौरवर ठेवतस सत्यनारायणले चारी खांबले के बांधतोस के ना खांब कानबाईले बी त्या के ना खांबच बांधतो ती लक्ष्मी मग कानबाई आहे तर लक्ष्मी मग रानबाई कोण रानबाई आहे चिंचवड कानबाई रानबाई कृष्ण हा मूळ पुरुष आहे तेव्हा मी नंतर असत त्याने या दोन्ही बायका आहेत रानबाई कानबाई हाही धन देत आहे लक्ष्मी मग कोणतं धन ते सोनं चांदी हिरा मोती माणिक रोकडा पैसा आई कानबाई लक्ष्मी रानबाई कोण आहे जंगल मान बॉम्ब वावर मान गहू तांदूळ ऊस कपाशी वांगा मिरच्या आंबाना झाडे काय जे काय होईल जंगल ही रान वनदेवता आहे
जशी कानबाई म्हणजे लक्ष्मी, आई धन, सोनामा आपण दिसतो सोनानं रूप, तशी आई वनदेवता तुळशीना रूप पुजतात. हे झाड आहे, वन आहे, वनमयन आहे ते झाड. तुळस म्हणजे आई रानबाई. या दोन्ही एकत्र पुजतो. आणि बालाजी म्हणजे कोण? बाळकृष्ण. तिरुपती बालाजीला कधी तुम्ही घ्या, त्यासाठी तो बालाजी आणि त्याने दोन्ही बायका एकच मांडव लगीन लागतं. साधारण नोव्हेंबर महिन्याला ते लग्न राहतं. या आई जिले आपण कानबाई म्हणतोस, लक्ष्मी, तिचं नाव तर आहे श्रीदेवी. श्रीदेवी म्हणजे धन, श्री म्हणजे धन, श्रीमंती. आणि दुसरी आहे ती भूदेवी म्हणजे रानबाई. श्रीदेवी, भूदेवी आणि बालाजी या सर्व नाव. आणि बालाजी अहो श्रीकृष्ण आपल्याकडे बी खूप मोठा प्रमाणावर पूजास. दसराना रोज, दुसरा रोज मोठला गाव आहे, तालुकाना गाव आहे किंवा बेटाव सारखं मोठं गाव, तालुका नाही पण गाव मोठं आहे, दोंडायचं आहे, कधी विरत नाही बालाजीला. बालाजी म्हणजे कृष्ण. तोच कान्होबा, तोच कनेर राजा. त्याने या दोन पाय. कनेर राजा म्हणजे काय? कान्हा आहेर. आहेर त्यानं आडनाव आहे, कुळ जाते. कबीरने एक दोहा, ब्रह्मा जाती किमार है, शिव जाती फकीर, राम जाती का रंगडा, कृष्णा जाती आहे. आपण बरा मातीना मडकाय सजीव प्राणी. जन्मले येतं संत मरतच मरानंतर माती माजात. मातीना मडका माती माजात. मग या मातीना मडका घडवणारा ब्रह्मदेव कुमार. ब्रह्मजाती किमार आहे, शिवजाती फकीर. तो आणले बघुतलाय जण फिरसतो, जटा बिटा वाढायचा त्या रुद्राक्ष महावेळा. त्यांनी जाते फकीर म्हणजे गोसल साधू. राम जाती का रंगडा, रामनी जात रंगडा, रंगडा म्हणजे राजकोट. राम जाती का रंगडा, कृष्णा जाती आहे, कृष्णानी जात आहिरे. मी पहिले एक रील मला सांगेल की कान्हाना कान्हदेश, तो मथुरातून पैना जरासंग बरोबरना 17वा युद्धमा आधी मुक्काम करा तापिना फरामा खांडवनमा. आणि ते त्यानं नाव दिलं ते कान्हाना कान्हदेश. त्यानं वंशज आपण आहे, त्याची जात आहिर आहे. आपली जात आहिर शेटा शे. गुजराती भाषा बोलत असते लोक गुजराती, मराठी भाषा बोलत असते मराठी, बलुची भाषा बोलत असते बलुची. जसं अहिराणी भाषा बोलणारा जे लोक आहेत त्या आहे, अहिर लोकेची भाषा बोलत असते अहिराणी, अहिर लोक. ते कृष्ण अहिर आहे, आपण त्यांना औषध सतत त्यांनी जात अहिर आहे. कान्हा आहेर या शब्दाने संधी होईल. कान्हा आहेर, कान्हा हेर, कन्नेर, कन्नेरात तो कृष्ण. त्याने दोन बाईक कानबाई. जगमतीनेच दिवे, पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती. नावे वेगवेगळे आहेत, रूप वेगळे आहेत. या तीनच देव आहेत आपल्याकडे बी. या तीनच कानबाई, रानबाई, राई, रुक्माई. राई म्हणजे वनराई म्हणजेच वनदेवता, आणि रुक्माई म्हणजे लक्ष्मी. धनदाई म्हणजे धन देणारी, धन दावणारी, धंद खाणारी, ही धनदाई. तिने सोबत पेडकाई. पेडकाई म्हणजे पेड म्हणजे जंगल, झाड, झाड जंगल नाही देव म्हणजे वनदेवता रानबाई.
धनदायी पेडकाई, धनाई धन देता पुण्य देणारी तोच. काही बडे येतात हे इस्लाम तयार व्हावं पहिले अरबस्थानमा सुद्धा या 3 दिवशी पूजा करीत लोक येतात. तिसरं नावे काय होता? उजा, लटा, मनाटा. उज्जा म्हणजे उमा म्हणजे पार्वती, लटा म्हणजे लक्ष्मी आणि मनाटा म्हणजे मानसी, मानसी म्हणजे सरस्वती. ते असे आपले कानबाई रानबाई या देवी आहेत. त्या कृष्णाच्या बायका आहेत. कन्हेरा जाऊ काना आहे. हाही बदल हाही गोष्ट ध्यानमा लिहा. कन्हेराजा काहीतरी बोलतच कोणी, शंकरजी बोलत कोणी काय, ते बी चूक आहे. कन्हेराजा हो कान्हा राजा आहे आणि त्याने या 2 बायका आहेत कानबाई राम. मी स्पष्ट करीत सांगितलं. सम्राट येईना खाम नारायण लक्ष्मीनारायण सत्यनारायण हाही गोड ध्यानमध्ये हवं असं सण. अंडे लाडकी राग मायर मयेतवर डायरेक्ट झोकावा. तिथे बाप बी इंडिया देस, भाऊ बी देस, माई बी देस. कि बाबा असं नाही, बाबा डायरेक्ट पाणी भरा देस. आणि म्हणजे कानबाईनं पारंपरिक गाणे सूर्यासहमुख दरवाज उभी रानो कानो, सूर्यासहमुख दरवाज उभी रानो कानो. रानबाई कानबाईले जोडीच नाही गाणं म्हणून. सूर्यासमोर दरवाजा आहे घरना आणि तरी उभ्या आहेत या कानबाई रानबाई रानो कानो. दारी माथल्या रोईल्या नार भरे पाणी, दारी माथल्या रोईल्या नार भरे पाणी. शिरी मोत्याची सोहंबळ आईच्या जटावरी, श्री मोत्याची सोहंबळ आईच्या जटावरी. तांबे पितळीच्या घागरी आईच्या डोईवरी, तांबे पितळीच्या घागरी आईच्या डोईवरी. तापी भूमीचा संगम परकाशामधी, तापी भूमीचा संगम परिष्काशामधी. ल्याव भरल्याव अमृत संगमाच्या वरी, ल्याव भरल्याव अमृत संगमाच्या वरी. साऱ्या तीर्थाच पवतीर खान देशमधी, साऱ्या तीर्थाच पवतीर खान देशमधी. रानबाई कानबाई गिरय पोलिसले पाणीवर हल्ला आले भोगा आहेत त्या. आणि म्हणेसन कानबाईना रोट आपण बटासन बा. ते रोट म्हणजे रोटी. आपण रोजना ज्या पदार्थ आहेत त्यासनं नाव लेवाना नाही अशी पद्धत आहे ती पूजारी. उगाच लोक कोणतरी म्हणतात की रोटी म्हणजे मुसलमान. हे हिंदी भाषा मुसलमान नाही, भारतीय भाषा आहे. उर्दू भारतीय भाषा आहे आणि रोटी हा शब्द भारतीय. बाहेरना अरब इराण बिराण नाही, आपला भारतीय शब्द. खानदेशमा चपाती शब्द नाही होता, पहिले रोटीच म्हणत. आपण पोळी आपण म्हणतात नाही, रोटी म्हणतात खानदेश. अरबी लोक खबूज म्हणतात रोटी, खबज खबूज. इराणी लोक नान म्हणतात. रोटी हा भारतीय शब्द आहे. खानदेशमा रोटीच शब्द होत. रोट म्हणजे पुरणपोळी ऐवजी रोट बोला. भातले मोगरा म्हणतात, भजीसले गेंदा म्हणतात. म्हणजे मूळ जाव लेवाना नाही त्या पूजामा अशी ती प्रथा आहे. त्याही कानबाई रविवारले पडत, कोणी सोमवारले कोणी मंगळवारले बेआडतात आणि मग परत 1 वर्ष वाट दखत बसतात. काही गावेसमा 12 महिना कानबाई पडत आणि त्या कानबाईनं जागावर लग्न लागतात.
ते सामूहिक लग्न पद्धत आहेत सुधारणा लोकांची. सरकार पैसा विदेश असले आत्तेने गेले बाहेर. खानदेश मग हजारो वर्ष चालू होतं सामूहिक लगीन. तुम्ही कानबाईनं लगीन जाय सांगता का? कानबाईनं लगीनवर बराच लोक येतात. आपला आपला करतो सामान बिमान नवरदेव नवरील दैसाने येऊ तडे कानबाईला बडा जोडपा सामूहिक विवाह ते लग्न. श्रावण महिना मग कानबाईनं आणि कनेर राजानं लगीन लागत. आणि मग रानबाईनं कवाय लागत खोपडी एखादा जंगलने देवतायत खोपडी पदार्थ. तडे तुळशी म्हणजे ती वन देवता रानबाई. ती न आणि लंगडे रेव म्हणजे लड्डू गोपाल बालकृष्ण बालाजी च्या लगीन लाग खोपडी येतात. देव टाळाला काम येतं उद्देव सावळा बोरबा सावळा असं बोलतात लोक. म्हणजे आंबाडन आपलं हरभरान भाजी जे गाठ्या बिट्या तयार व्हायला तिथं बोरी बी राहतात. तो त्या लगीनच रानबाईनं आणि कन्नेर देवराजानं. बालाजीले तिरुपतीले एकच रोज आपल्याकडे 2 नेरा आहेत. खोपडी एखादच आणि रानबाईना कानबाईना टाईमले अशा या 2 लग्ने कन्नेर देवराजांना होतं तो कान्हा. आणि मग रानबाईना सण येतो खोपडी एखादा जंगल महिन्यापट धन तयार होई जाणार. ज्वाऱ्या बाजऱ्या कपाशा पडत तयार होई मुने सांगा. मग आऊ माल बाजारमा ही रानबाई येते. मग खोपडी एखादाच मग नादान लेकरू कृष्ण रूप निसन आपण बडाडतं आणि त्याला विचारतं कपाशी काय भाव जाई गो मुगना भाव काय जुवारना भाव काय. आई रानबाई इथे रानबाई म्हणून कानबाई रानबाई धन लक्ष्मी पैसा अडका सोनं नाणं आई कानबाई जुवार बाजरी गहू तांदूळ द्राक्षा म्हणा आंबा म्हणा फळ फळ केळी गिळी आई कुठं रानबाई. ते अशी आहे कानबाई रानबाई आणि कन्नेर देवराजा म्हणजे काना आहे. किसलू किसलू कांड्या भरे आणि राय रुक्मिणी पोचत. राई म्हणजे वनर आहेत रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी असा या जोड आहे. कोणीतरी सांगतो मी ते आहेत ना गाणं. तोपर्यंत जय खानदेश.